आता वळूया नंबर 8 कडे, जो तुम्ही नेहमी सांगता की कठीण नंबर आहे, त्रासदायक, थोडा त्रासदायक आहे. स्वतःला पण त्रास होतोय, विचारांना लोकांना पण त्रास देत आहेत. नाही पाहिजे तरी पण ह्यांच्याकडनं असं असं गोष्टी घडतायत. दे डोंट डू इट इंटेन्शनली की हा मला कोणाला त्रास द्यायचा आहे, पण खूप लवकर सक्सेस भेटत नाही. आणि हे म्हणजे नाही आहे की 8 नंबरचे लोक अजिबात सक्सेसफुलच नाही आहे. प्रधानमंत्री आहे आपले, पण इथे पोचायला किती वर्ष गेले. पोचायला नंतर पण आजकाल पण त्यांचं डामाडोलच आहे. सगळे लोक, एव्हरीबडी इज नॉट हॅपी विथ व्हॉट इज डुईंग. त्यामुळे काय होतंय की तिकडे पोचून पण शांतीचं पल नाही. मग त्यांच्या आता ज्यांचं 8 आहे जन्मतारीख, किंवा आता तुम्ही सांगाल बाकी कुठल्या जन्मतारखा येतात त्या 8 नंबर? 8, 17, 26. 8, 17, 26 ज्यांची शनी जन्मतारीख. रूल करतोय शनी. यांना. तर ज्यांची जन्मतारीख तुम्ही सांगितल्याप्रमाणे आहे, तर त्यांच्या पालकांनी लहानपणीपासून कुठली काळजी घ्यावी? लक्ष द्या की शनी स्लो असतोय, सगळ्यांना माहिती आहे, स्लो प्लॅनेट आहे. तर ह्यांची प्रगती हळूहळू हळूहळू आफ्टर 35, 37, 38 होणार. पण 4, 8 चे आई वडिलांना तर मी नेहमी सांगते, भैया पहिले अपना बच्चा मेरे पास लाओ. कारण मला माहिती आहे की थोडीशी स्पेलिंग चेंज करून आपण ते 35, 38 पर्यंत का थांबायचं? जर स्पेलिंग बदलून पूर्ण नशीबच बदलतोय ना. सी, माझ्या सायन्समध्ये काय असतोय, एक न्यू व्हायब्रेशन क्रिएट. जसं आपण बाळाची स्पेलिंग चेंज करणार, स्कूलमध्ये चेंज होणार, ऑटोमॅटिकली हळूहळू सगळे डॉक्युमेंट्समध्ये चेंज होणार. सो दिस इज द बेस्ट हथियार फॉर 4 and 8 की आपली स्पेलिंग चेंज करा. सो तुम्ही मला नोटीस करणार, मी 4 आणि 8 मुलांसाठी जास्त सांगते की स्पेलिंग चेंज खूप गरजेचं आहे यांच्यासाठी, बिकॉज दॅट्स अ लवली हथियार दे हॅव गॉट. की लवकर आपण स्पेलिंग चेंज केली की लवकर सगळं व्यवस्थित जागावर येतोय, मार्गी लागणार. दुसरं आहे, दे शुड डू हनुमान चालीसा एव्हरी डे. लिसन टू हनुमानजी. गळ्यात 4 आणि 8 चे हनुमानजी नक्की पाहिजे. अच्छा, ही रेमेडी झाली त्यांची. ही रेमेडी आहे, कवच आहे त्यांचं. कारण 8 नंबरचं कवच फक्त हनुमानजी आहे. शनीचा प्रभाव कमी करण्याची ताकद फक्त हनुमानजीकडे आहे. पण मुलांक जो 8 आहे त्याच्यामध्ये काही क्वालिटीज पण असतात. क्वालिटीज जबरदस्त आहे. अगेन व्हेरी मच, जसं मी तुम्हाला 4 साठी सांगितलं, रात को 12 बजे आ जाएगा, असं नंबर 8 आहे. एनी टाइम यू नीड देम, दे आर देअर. दुसरं, मॅथ्स मध्ये गजब. अरे बापरे. 1 नंबर असतात. आणि सी, 8 2 सर्कल मध्ये असतो ना, तर कोणी नंबर 8 मॅथ्स मध्ये 1 नंबर, आणि कोणी तर अजिबात त्यांना मॅथ्स समजत नाही, ते थोडे आहेत. पण मोस्ट नंबर 8 पीपल मॅथ्स मध्ये खूप छान असतात, सायन्स मध्ये छान असतात, बिल्डिंग, मायनिंग, आर्किटेक्ट, रिअल एस्टेट, कोणताही रिअल एस्टेटचं काम, मायनिंगचं काम, जमीन मधून काही पण बाहेर काढायचं आहे, केमिकल्स, हे सगळे कामं त्यांना सूट करतात. तर आई वडिलांनी लहानपणीपासून बघायला पाहिजे की हे टाईपचे कोर्सेस मध्ये त्यांना जास्त घालायला पाहिजे. बरोबर, तिथे त्यांची प्रगती फास्ट. हो, ते कॉन्ट्रॅक्टर असतात ना, रोड बनवतात, तसं सगळे कामं मोस्टली नंबर 8 जमिनीशी रिलेटेड करतोय. मोठे मोठे फॅक्टरीज टाकतायत, रिअल एस्टेट मध्ये असतायत. बरोबर. आणि त्यांचा स्वभाव बघता आई वडिलांनी कुठली काळजी घ्यावी किंवा कुठल्या गोष्टी? सगळ्यात पहिले आई वडिलांना वाटतोय हे का बोलत का नाही, कारण खूप रिझर्व्ड असतात नंबर 8 चे लोक. अच्छा. तर फॅमिली आली, बाहेर सगळे बोलतायत, हे एकटा आतमध्ये बसलेला आहे, नॉट व्हेरी मिक्सिंग. तर आई वडिलांनी नंबर 8 चे आई वडील नेहमी कंप्लेंट करताय, ती बातमी करताय, रिझर्व्ड नेचर असतं. पण ते पण बघा, जर तुम्हाला मोठे मोठे कामं करायचे आहेत तर फ्रेंडशिप कुठे कुठे तुम्ही करत बसणार. सो मुलाचं जे नेचर आहे ना, त्याला बदलू नका, त्याच्या नेचरच्या हिशोबाने तुम्ही बदला आणि त्याला ते डायरेक्शन्स दाखवा. एन्व्हायरमेंट तसं त्याच्या क्रिएट करा. हिशोबाने करा. तेच आपला ह्या उद्देशच हा पॉडकास्टचा तेच आहे. एकदा तुम्हाला त्यांचं नेचर समजला, तो एन्व्हायरमेंट घरात आणा. बरोबर, त्यांनी त्यांचंही आयुष्य सोपं आणि आई वडिलांचंही आयुष्य सोपं. मुलांक 9 याच्यामध्ये कोणत्या तारखा येतात आणि ज्यांचा मुलांक 9 आहे त्यांच्या आई वडिलांसाठी काय सल्ला? 9, 18 किंवा 27 ला जन्मलेले मुलं नंबर 9 असतात. आता आई वडिलांसाठी काय सांगू, तुम्ही जन्म दिलाय सलमान खान, ब्रूस ली, जॅकी चॅन, खल ली, अक्षय कुमार, प्रियंका चोपडा, फायटर लोक आहेत सगळे एकदम.
आर्मी, एअरफोर्स, नेव्ही, पोलीस सगळे नंबर 9 असतात.